नमस्कार. मी नारायण शिंगारे अहिल्यानगर येथील सह्याद्री ज्युनियर कॉलेजमधून बोलत आहे. मागच्या 5-6 दिवसापासून CET म्हणजे इंजिनिअरिंगसाठी होणारी विशेषतः MHT CETची जी परीक्षा आहे, या परीक्षेची जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली त्या संदर्भात सर्वत्र चर्चा चालू आहे. या चर्चेमधून आपल्याला प्रकार काय आहे हे तर लक्षात येतो, परंतु आता याला सोल्युशन काय आहे? तर सोल्युशन हे फक्त CET सेलकडेच आहे. म्हणून आम्ही CET सेलच्या जे डायरेक्टर आहेत दिलीप सरदेसाई सर, त्यांना मागच्या वर्षीही आम्ही भेटलो होतो. त्यांनी आम्हाला काही सविस्तर उत्तरं दिले नाही, समाधानकारक उत्तर दिलं नाही. त्यांनी प्रत्येक गोष्टीची टाळाटाळ केली. आज CET सेलनं परत उत्तर दिलं आहे सर्व पेपरमध्ये, आणि त्यांनी जो डाटा दिलेला आहे तो डाटा योग्यच आहे, त्याच्यात काही शंका नाही. पण हे कमी पर्सेंटाईलवाले जे मुलं घुसलेले आहेत मध्ये, यांची एकदा चौकशी होणं तर गरजेचं आहे. कारण चौकशी झाल्याशिवाय याच्यातील मार्ग बाहेरच निघत नाही, याच्यातून मार्गच निघणार नाही. कारण प्रूफ आणायचे कुठून? हे म्हणतात की तुम्ही सबूत दाखवा. आता हे सबूत आणायचं कुठून? ज्यानं पैसे दिलेले आहेत आणि आता ॲडमिशन त्याचं होणार आहे, त्याला मार्क मिळाले आहेत, तो त्याच्या तोंडानं तर सांगणार नाही की मी पैसे देऊन मार्क आणलेत. पण आपल्याला ते पेपरवर दिसतं आहे ना. मग याच्या बाबतीत दिलीप सरदेसाई सर असतील किंवा शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील सर असतील किंवा दादा भुसे साहेब असतील, यांनी लक्ष देणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे की इतक्या विद्यार्थ्यांचं नुकसान या ठिकाणी होतं आहे, आणि ज्या टॉपच्या सीट आहेत त्याच जर खाल्ल्या चालल्या तर मग विद्यार्थ्यांनी करायचं काय हा प्रश्न आहे. मागच्या वर्षी असेच पहिल्या 1000 मुलांमध्ये जवळपास 350 ते 400 मुलं घुसलेले होते एका 1000 मुलांमध्ये. मग 400 मुलांचं नुकसान चांगल्या पर्सेंटाईलवाल्याचं, हे महाराष्ट्राला कधीच परवडणारं नाही आहे. शिक्षणाचा दर्जा जो आहे तो दर्जा एकदम खालावत जाणार आहे. आज या व्हिडिओमधून मी सर्व विद्यार्थी ज्यांनी यावर्षी CETची परीक्षा दिलेली आहे, त्यांचे पालक यांना विनंती करतो आहे की तुम्ही जिथे कुठे असाल त्या ठिकाणाहून तुम्ही एक पेटिशन दाखल करावे आणि CET सेलच्या नावाने की या विद्यार्थ्यांची चौकशी केली गेली पाहिजे. आपल्याला विद्यार्थ्यांची चौकशी आणि सिस्टममध्ये कोण दोषी आहे याला किंवा दोषी आहे का नाही हे तपासणं गरजेचं आहे. ते फक्त ॲनालिसिस देतात की CETत कमी मार्क असताना जे जास्त मार्क पडलेले आहेत वगैरे वगैरे, हे ॲनालिसिस नको. आणि JEEच्या परीक्षेशी तर याला कम्पेअरच करता येत नाही. कारण JEEमध्ये 75 प्रश्न असतात. अंदाजे मार्कसुद्धा करूनसुद्धा मार्क येतात, पण किती जणांना येतात? 1000त एखाद दुसरा विद्यार्थी असतो. मग त्याचं उदाहरण घेऊन चालणार नाही ना आपल्याला. इथं पहिल्या 100मध्ये 50 विद्यार्थी घुसलेत ना, म्हणजे 50% विद्यार्थी घुसले ना. 1000मध्ये 1-2 विद्यार्थी असतील तर ते ठीक आहे, परंतु एकदम एवढ्या प्रमाणात विद्यार्थीमध्ये घुसणे ते एक्सेप्शनल समजू शकतो आपण. एखाद दुसरा विद्यार्थी तो आजारी असेल, काही असेल, त्याला परीक्षेच्या वेळी त्याला सुचलं नाही म्हणून ह्याच्या बोर्डामध्ये मार्क कमी पडले. परंतु एवढ्या कन्सिस्टंटली, आणि ते यावर्षी तर हाईट झाली की ते एका घरातले एकाखाली 1-2 एकदम सेम, आणि त्यांचे 10वीचे पर्सेंटाईल 50%च्या आसपास, 12वीचे पर्सेंटाईल. तर याच्यावर गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि सेंटर जे ऑडिओ दिलेले आहेत ते मागच्या वर्षीच आमच्याकडे आलेले ऑडिओ आहेत. त्या ऑडिओ कोणत्या नंबरवरून फोन आला त्याचे फोन नंबर देखील आमच्याकडे आहेत, ते आम्ही प्रोव्हाइड करू शकतो. आमची तळमळ ही विद्यार्थ्यांना न्याय मिळावा म्हणून आहे. आम्ही कुठल्या पॉलिटिक्समध्ये नाही आहेत, आम्हाला बाकी काही नाही. आम्ही दिवस रात्र 12 तास फक्त विद्यार्थ्यांसाठी झटणारे माणसं आहेत. मी असेल, घोणसे सर असतील, रवी शितुळे सर असतील, डोके सर असतील, आमच्या डोक्यामध्ये दुसरं काहीच नसतं. फक्त विद्यार्थी आणि त्यांचा अभ्यास कसा करून घ्यायचा, मी एवढंच डोक्यात आहे. तर याच्यावर
माननीय मंत्री साहेबांनी, मुख्यमंत्री साहेबांनी आणि विशेष करून मी दिलीप सरदेसाई सरांना असं आव्हान करेल की याच्यामध्ये जातीनं लक्ष घाला. सेंटरवर असणारे कॅमेरे चेक करा, त्यांचे रिस्पॉन्स सीट बघा, त्याच्यात काही अफरातफर झाली आहे का. आम्हाला असं कळतं आहे की ज्या कंपनीला तुम्ही ही एक्झाम कंडक्ट करायला दिलेली आहे त्याच्यामध्येच खालचे लोक जे डाटा एंट्री वगैरे करणारे लोक असतात ते काहीतरी घोळ करतायत का. शक्यता काहीच नाकारता येत नाही, कारण ऑनलाईनच्या परीक्षेमध्ये हे घोटाळे कंटिन्यू चालू आहेत. तर हे कुठेतरी बंद व्हावेत याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी आवर्जून मी सांगेल की उद्याची उद्या तुम्ही कुठेही तुमच्या तालुकास्तरीय जिल्हास्तरीय जाऊन त्या ठिकाणच्या कोर्टामध्ये CET सेलला मागणीचं निवेदन करा कोर्टा थ्रू की आम्हाला या विद्यार्थ्यांची चौकशी झाली पाहिजे, याच्यावर CID चौकशी बसली पाहिजे आणि दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. दोषी कुणी नसतील तर काही प्रॉब्लेमच नाही ना. पण जे विद्यार्थी 40% आणि 50%चे ते 100% जातात कसे हे बघणं तर गरजेचं आहे ना. फक्त येऊ शकतात अंदाजे, ही परीक्षा वेगळी आणि ती परीक्षा वेगळी असं म्हणता येत नाही ना. कारण MST CETचा अभ्यासक्रम आणि 12वी बोर्डाचा अभ्यासक्रम तर सेम आहे, जसाच तसा आहे, काहीच फरक नाही त्याच्यात. उलट मागच्या 3 वर्षापासून MST CETमध्ये सगळे JEE लेवलचे क्वेश्चन यायला लागलेत, अवघड यायला लागलेत. बोर्डाच्या परीक्षेपेक्षा कितीतरी पटीनं अवघड असते. बोर्डातले तर प्रश्न सहज सोडवता येऊ शकतात मुलांना. तज्ज्ञ लोकांना हे सांगण्याची गरज नाही. पण आज जे आयुक्त बसलेले आहेत ते असं स्पष्टीकरण देत आहेत, हे लाजिरवाणं वाटतं. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनाच त्याची आयडिया यायला गेली तर मग इतरांना काय येऊ शकते. मी थोडं परखड बोलतो आहे, परंतु खरं बोलतो आहे. धन्यवाद.